चालली व शगुना नाही ना घरी तशांत कुठे घरी चालली ती कांद्याले पाहू ना त्या घरी कांदे नाही का व आजच संपले म्हणून आणायचे आहे माणूस गेला वावरात आता कोण जाईन भाजीपाल्यावर म्हणून म्हटलं शांता काकूच्या घरी जातो दोन कांतो बा जातो शांता काकूच्या घरचे माया घरचे नाही ना नाही नाही तुमच्या घरी कमीच असते राहू द्या शांता काकूच्या घरी लय कांदे आहे ना घरच्या वावरातले आहे तर शांता काकूलेच मागतो ना राहू द्या तुमच्या घरचे नाही म्हणतो तर काय नाही देतो तिची इच्छा नाही ना त्या घरचे काय देतो बा जाऊ दे ना देऊ नको राहू दे तिले तोंड माराच लागते लय जैतुड्या वानाची लय जैतुडी आहे ना कोणतं का आपण कोणाच्या बद्दल वाईट नाही शोचत पण भली जैतुडी आहे कोणाचं तिले चांगलं झालेलं चांगलं पटत नाही निरा काळ्या घालते याच्या लग्नात त्याच्या लग्नात शोभते का इले ना काही झिनते का हो द्यायलाच लागत असते कधी आपल्याला तिच्या घरची काम पडलं ते मग मला देते ना म्हणून द्या लागते ते नाही करून आली तर काही तिच्या घरात नेऊन टाकतं कांदे आली उपट बोलून आली वा तुला कोणाच्या घरी जाणे लागत तुला जैतुडी पर आहे निरा जैतुडी आहे म्हटलं तू एक नंबरची त्या मला म्हणून आल्या तू काय एवढी खिजून आली वा कामाना धंद्याची त्या सांगत बोलली नाही आणि तू उपट बोलू नको तशी भांडणारी उभीच असते कधी पाहिलं का द्या बरं दोघीच्या दोघी रा बरं कुच्च्या भांडू नका तिच्या सांगत बोललीच नाही ना मी शांता कुच्या घरी चालली होती मी त्या सांगत बोलला लिहिले काय मनात बोलायचं काही काम आहे का व बोलता तर नाही तो तुले फडफड करत निरा बोलता येऊ का नाही येऊ तुला काही गरज नाही माझ्या घरच्या याच्यात मुंडकं घालायची मी काय त्या संसारात मुंडकं घालतो काय माझ्या घरचे कांदे संपव का काही संपव तुला काय करावं लागते व आणि तुला काय म्हणा लागते काही गरज आहे का तुले ते मला कांदा देव का नाही देव आणि तू काही बोलून आली तिला पाहिजे नाही तिच्या घरात नेऊन टाकतं काय काय बडबड करून आली फुकटची बोलू नको बरं शगुना तिच्या संगत बोलू नको तू जाय शांत काकूच्या घरी जा टर करायची सवय आहे तिच्या संगत मी बोलत नसतो ना मला माहिती आहे ते उपट आहे म्हणून ताई हे लय सुधी आहे ना म्हणून हिच्या संगत लय लोक बोलते कांडच करत राहते ना इथं जाईन तिथं जाईन ही राही हा ही धड्या आव्हानाची लय शायनी आहे कामापेक्षा जास्त दुसऱ्याच्या घरात मुंडकं घालत राहते कोणाच्या घरी काय चालू आहे कोणाच्या घरी काय चालू आहे शायनी आहे म्हटलं हे हा तुला एक गोष्ट सांगतो मी पण सांगू नको बाई काही सांगू नको बाई उभारीच्या गोष्टी तुमच्या दोघीचं काही पटत नाही दोघीचं भांडण नाही तू काही बोलू नको ते माया घरी घेते तू काही टरक तिच्या गोष्टी सांगू नको मावर काही भांडण आणू नको तिच्या फेवरचे ना जो ते सांगत बोलायला पुढं तुम्ही एकाच्या एकच आहे म्हटलं मला शेकटीले पाडता कधी पाहिलं काय बेचलली एकीले गुच्चाप राय म्हटलं तर एकीले राग येते जाऊ दे जात तर जाय तशी हे शायनीच आहे अगो उलिशी शायनी असाले ते मीच आहे हिच ऐकून घ्या ती अशी आहे ते तशी आहे जाय तिकडे काही कामाच्या नाही आहे मी जातो शांता काकूच्या घरी नसलं काय गमतही नाही ना सून नाही लेकरू नाही घरी तर गमून नाही आलं बाई आज कोणी आलंय नाही मा घरी लेकरू पाहिजे बाई घरी लेकरू नसलं ना घर रिकामं वाटून आलं माय असलं तर नीला कलय करते मायले काव आणते तर मले आणते चालूच राहते आणि त्याचा कल्ला कसंच गमून नाही आलं घरात असं घर रिकामं लागून आलं शांत काय करावं तर गमून नाही आलं बुडा म्हणते कामही नको करू म्हणते मले आता पडता वाचली म्हणून बरं झालं बाप्पा नाही तर घेतले असते हात पाय मोडून म्या शांता काकू घरी आहे का वा ना हो ये आताच म्हटलं माघारी कोणीच नाही आलं बरं झालं हो तू आली काम होतं तुमच्या संगत म्हणून आली पप्पा बसायला नाही आली बाप्पा मी काम पडलं बाप्पा तुला माझ्या संग तेवढं घरी कांदे आणायचे आहे त्या घरचे दे बरं शांता काकू 2-3 कांदे मला मग आणले म्हणजे आणून देईन ते आणून द्या लागते हो कांदे आता माझ्या वावरात आहे म्हणून येता मागाले त्या घरचे संपले काय ना टोपली भर कांदे नाही हो काकू नाही तुझ्या घरची इकाची वय मी 2च कांदे मागायला जास्त नाही टोपलीवर नाही पाहिजे बाप्पा मागचा माणूस कला पा तशीच म्हणते शांता काकू उठली सुटली काय शांता काकूच्याच घरी जातं म्हणते मागाली काही म्हणून नेतो तू महागडचे नसते तर मॅच काय तुला दिले असते व पण कांदे हेच लय मोठी गोष्ट आहे नाही तर कोणी नाही बाई टर करते तू होय म्हणून देत तरी शांता काकू ते म्हणलंय मोठं आहे म्हटलं नाही तर बाया म्हटलं पो बडबड करते म्हटलं काही लय हलकट असते म्हटलं आताच बाहेर मी गेलती ना तर टर केलं म्हटलं मला एका जणीनं तुझे बाई त्याला ते धंदे भांडणं करायचे काही करा नाही लागत आपल्याला आपण काही पडावं नाही मला काही सांगू नको बाई त्याच्या गोष्टी कसं गुन्हा ती पोरगी घरी नाही काय पाठवून तिले मा घरी मला गमूनच नाही आलं हो पाठवून ते खेळते मा घरी पाठवतो आली पाहिजे पण पोट त्या तुमचा नातू असतात आली असती खेळायला 2 दिवसापासून येऊनच नाही आली तुमच्या घरी नातू नाही तर तुमचा पुन्हा पोट्ट असलं म्हणजे मग त्याचे मित्र येते ना कलर येते ना म्हणून मला शांत लागून आले ने टोपलीवर कांदे काही टेन्शन नको घेऊ काही आणून द्यावं लागत नाही कांदे मांदे नाही ना शांत एवढे नको देऊ ना टोपलीवर म्हणजे काय झाले ना आणि ती त्याचे बाबा इकताना लागते व मग मी पैसे देईन कांदे नेतो टोपलीवर पण पैसे घ्यायला पण शांत काकू तुले शाळेत तुम्ही म्हणून तर माझ्या जीवावर येते ने म्हटलं तर नेत नाही म्हटलं तर बल्ल्या जोर करता नाही घेऊन जाणं नाही तुमच्या सुनील कोण सांगितलं तर भांडणाचं काम आहे फालतू तुम्ही बापा कांदे दिले बाय बात तशी 1-2 लावते कायले नका देऊ बापा नाही तर पैसे नाही तुम्ही
बसणं मग करतो ना काम. ए माई भाजी वाची आहे ना. बुडी अजून जेवायला तयार होईन, तिला 12 वाजता जेवायला पाहिजे. तू नक्की आहे. म्हणतो आता दोनच देतो तुले कांदे. दोनच पाहिजे तुले. टोपली भरणे म्हटलं तर ऐकून नाही आली. तू मी आणतो तोपर्यंत. टोपली भरणे म्हणते शांताकाकूस. सुनी मुनीला माहीत झालं तर भांडण्याचं काम नाही काय, म्हणून दोनच म्हटले मी काकूले. आपल्याला माहित आहे शांताकाकूचा स्वभाव कसा आहे तर. पण ह्या बाया मग काढ्या लागते ना घरात फालतूची आपल्या भांडण दुसऱ्याच्या घरात. गेली वाटते ते घरी. ते मला गोष्टी सांगणार ती मला भांडणाच्या. म्हणून काय म्हटलं मी, सांगू नको म्हटलं मला गोष्टी अशा तशा. कायले दुसऱ्याचे भांडणं मी घेऊ काय, अंगावर काही काम आहे का, निरा याच्या चुगल्या सांगत राहते. म्हणून मला तिचा पटला नाही सोबत जाय म्हटलं घरी. तेच चालली गेली रागानं. तीच आहे तनक्याची. म्हणून तर राग येते मला. पाहू पाहू बाई किती बोलते बाई. आणि मी दिसली का बायपाशी चुगल्याच सांगत राहते. कसा स्वभाव आहे विचारीचा. तर आपण असं कोणाच्या बद्दल बेकार सोचत नाही ना. नीरा कोणी दिसलं का चुगल्याच करत राहते. हो बाई काऊन असे स्वभाव आहे तिला तिचा. ते मला काही करायला लागते. तिच्या घरी 2 टाइम जेवायला लागते मला. सगुना आली का हो? बरं झाली आली. आईच्या पोरीला म्हटलं पाठव, पण लेकरं ऐकत नाही ना. आली तर आली, नाही आली असती तर नाही आली असती. बरं झालं हो तू आली, मला गमून नाही आलं. बस ना एक गोष्ट सांगतो ना तुम्हाला दोघीले. तो आता 5 मिनिट बसतो आणि भटकन घरी चालली जातो. कोणती गोष्ट सांगते तो शांता काकू. गोष्ट सांगतो काय, लय जाय झाली बिचारे. मग जाय काढायला चालली होती. आता जाय काढतो म्हटलं. सुप जाय झरले. चांगलं वाटते का हो घरात? ते जाय काढले ते चांगलं वाटते काय. तुमचं घर पांढरं आहे ते जास्त दिवस झाले तर ते वालपुट्टी म्हटलं काही होते म्हटलं, म्हणून लवकरच काढा लागते तुमच्या घराची जाय. फडा घेतला आणि फडा आणायला गेली आणि वर तर चढली बाई. चांगले जाय काढले 2-3 वेळा आणि चढली ना खुर्चीवर. ते दिसली ना त्या काकाले मी जाय काढताना. अंकलला खाल्ला का मग तुम्हाला? माहीतच नाही बाई ते आले म्हणून. मस्त काढून आली, मस्त जाय काढून आली. स्वतःच्याच गुंतारात जाय काढायच्या. सरकली मांग सोप्याच्या पायावर चढली होती बिचारे. रपकन पाय घसरला ना बाई. मग बरं झालं बाई, नाही तर मी हातपाय मोडले असते हो बाई. काका नसते ना तर मी हातपाय मोडून घेतले असते हो बाई. आणली होती आपण. मग आज सुनीनं केलं असतं बडबड. तुम्हाला काही गरज होती काय जाय काढायची, लागली असती बाई मांग कटकट. आणि वाटते तुम्हाला कल्ला खाल्ला वाटते. नाही खाल्ला. सांगतो म्हणे पोराला, सांगतो म्हणे. बरं झालं ते आली बाई, पकडलं बाई मला. नाही तर मी पडली असती हो बाई. हातपाय मोडून चांगलेच घेतले असते. मी आहे ते वय आहे का तुमचं? खुर्च्या मुडच्यावर चढायचं. चांगल्याच चढल्या त्या सोप्याच्या पायावर, म्हणजे तुमचंही नवलच आहे ना. हात पाय स्टाईलच्या घरात. तुमचं कंबर म्हटलं दुरुस्त नाही झाली असती आता. बरं झालं काकानं झेललं तुम्हाला. हे उपटाचेच काम करता बापा, उपट काम करायला. आणि किती टेन्शन येते. हात पाय ऑपरेशन करायचं असलं तर किती टेन्शन. काम लावून दिलं असतं तुम्ही मागत यायच्या. बरं झालं बाई देवानं काकाला पाठवलं. नाही तर माझी गेली होती बाई मी कामातून. आज दिसली नसती बाई तुम्हाला. देवच आहे तुमच्या मांग. तुम्ही कोणाचं वाईट करता काय, कोणाचं वाईट सोचता, म्हणून तुमच्या मांग देव आहे म्हटलं काकू. तुम्ही लय चांगले आहे म्हणून तुमच्या मांग देव आहे. तुमचे कर्म चांगले आहे ना, मग देव तर वाचवणारच तुम्हाला. बरं झालं ना बुडा म्हणे पोराला सांगतो म्हणे. सांगितलं असतं तर काय बयास म्हटलं चहा मांडून देतो म्हटलं. बुडा आहे चहाचा शौकीन, म्हणून बुड्याला बोललो बाई. नाही तर पोराला सांगतोस म्हणे मी नाव तुय. मला सांगितली मी मनातली गोष्ट, कोणाला सांगू नका. माझ्या सुनीपाशी सांगन म्हटलं. बायका बातच लावती बाई. तुझी वासू पडत होती, हातपाय मोडून घेत होती, लावलं होतं तुमच्या डोक्याला टेन्शन. तुम्ही सांगू नका बाप्पा. तुमच्या पोटातली गोष्ट तुम्हाला सांगितली दोघीले. वंदनाची लय कंबर दुखून आली म्हणे. तिची सासू म्हणे डब्बा करून दिला बाई तिले. वंदनाले काळजी आहे ना बुडीची. त्याला वंदन आले. परत दुखून आली म्हणते बुडी म्हणे. तापही आला म्हणे, अशी सांगे बाई बुडी मापाशी. लागन बाई वंदनाच्या बिट्टीला. किती दिवसाची गेलीच नाही मी तिकडे. आता हे कामच सरत नाही व मले. आज लवकर झाले काम माये तर आज गमूनही नाही आलं. कामातल्या कामात राहतो ना, गमतही नाही मले. हो त्या सासूचं ऑपरेशन झालं ना. आणली का त्या बुडीले? बाई आणलं बाई, झालं बाई ऑपरेशन. बरं झालं बुडीच्या डोळ्याचं ऑपरेशन झालं. बुडीची बीपीच वाढली होती ना बिचारे. कायच करा या बुडीचं. बुडी टेन्शन घेते का काय घेते. दवाखान्यात कपडे घालायला लागले, बुडीची अजून बीपी वाढली हो बाई. पहिले दिवस होती ना ते दवाखान्यात, म्हणून वाटते मागत तिची बीबी उतरे नाही व. मी गेलती तिच्या संग डोळे तपासायला तेव्हा. डॉक्टरनं अजून साडी घालायला लावली. मग अजून बीपी उतरली तर मग अजून दवाखान्यात कपडे घालायला नेले. तर मग बाई त्या वक्ती गोळी दिल्या. झालं बाई तिचं ऑपरेशन. लय टेन्शन होतं ऑपरेशन होईपर्यंत बुडीचं माया. त्याला होऊन गेलं तिचं ऑपरेशन. लय टेन्शन घे होते. तिले वाटते माय होती का नाही होत. तिले हार्टचा प्रॉब्लेम आहे तर तिले वाटते तसं होते का नाही होत बाई माय. लय वेळा म्हणे बाई माय ऑपरेशन होऊन गेलं पाहिजे. डोळ्याचं काम लय भारी आहे आजकाल. मला काळजी होती ना काकू होईपर्यंत. 10 वेळा जाणं, 10 वेळा वापस येणं दवाखान्यातून. अजून जा लागलं असतं, आता झालं नसतं तर. झालं देव. जातो काकू. माझी वाची झाल्या ना तुमच्या गोष्टी. जाय ती बुडी वाट पाहिजे ना स्वयंपाकाची. जाय ते म्हटलं टोपलीभर कांदे ने म्हणून. काय ते नाही म्हणे बाप्पा. विकत देत असन तर नेतो म्हणे हो बाई.
चांगलं वाटत ते बाई तेवढे तर कांदे सोडतेस व. तुमचं म्हणणं बरोबर आहे. बाया म्हटलं वाटच लावते, तिचं बरोबर आहे ना. तुमच्या घरची टोपलीवर कांदे नेईन आणि तुमच्या सुनील सांगितलं तर भांडणाचं काम नाही काय. काय ले बा तुमच्या घरात भांडण लावा तिचं असं असं ना काकू. कामं झाली का व? मला मुंगाचे पापड लाटू लागशील का व? 1 किलोच्या करता बाप्पा पापड तुम्ही. काल आणली बाई 2 पुडी आणायला लावले बुड्याने मुंगाचीच आणली बिचारे. कायच करा तर एक उडदाचा पाहिजे होता, मग ती चिकट राहते मस्त. 2 मिक्स केलं म्हणजे मस्त लागते पापड. 20 कॅरेटवाले आणले का हो तुम्ही? बंधूचे आणले बुड्यानं. हा खरपीचे लय मस्त लागते म्हणते बाई. ते नाही आणले बुड्यानं, हेच आणले रामबंधूचे. 20 कॅरेटची चांगली लागते म्हटलं काकू. ते बाई आणले तरी बुड्याच्या मागं लागू लागू पोरग ताणतही नाही हो मायो. ते आणले ना लाटू लागत. कधी येते हो काकू तुमची? आईची तब्येत नाही ना हो, काय करून. आता तिची तब्येतच नाही लय दिवसाची. जाऊ दे म्हटलं, राहते 15 दिवस. ते आता नाही येत 15 दिवस. मी आहे मी काळजी घ्या बा तुमच्या सुनीले. तर काय वंदनाच्या घरी भेटी घेऊन येऊ. मी जा आता मग जाईन मी. आता मागचा माणूस याचा टाइम झाला वावरातून, मग येईन मी. म्हणा चहा पाणी करा लागते वावरातून आल्यावर. तुमच्या आणि तुमच्या सुनीले नाही बाई. तुम्ही मस्त चहा मांडून देता, मागची बुडी देते काय मांडून. हे तुमच्या सुनील टेन्शन बाप्पा. असं लागते बाई सुनी समोर. कोण पाठवलं वाटते हो तिच्या माईले. पुरी आहे, एकटीच राहते बिचारी. काय करण. मला वाटलं जाऊ दे बा सुनीले आपल्या 4 दिवस म्हणून जाऊ दिलो. तिच्या बहिणीने येत बिचारे. तिच्या आईले वाटते आपल्या पुरी आल्या पाहिजे म्हणून. मी आता म्हटलं आपल्याच घरी घेऊन येऊ. तुम्ही लय चांगली इन भेटली ती येले. त्याला भाग्यवान आहे म्हटलं तुमच्यासारखी इन भेटली तर. आपल्या इकडून होते तोपर्यंत करायचं वाटत असते माईले. म्हणून म्हटलं मी तिले घेऊन ये. आपल्या घरी सोय होती बा. पण तिची आई नाहीच करते बाई. बरं आहे ना हो, ही वाई राहते कोणी राहते चांगलं नाही वाटत. मागडचा बुड्या तर बाहेरच राहते हो, एकडनाच येते. काय होते आले तर त्याला चांगलं नाही वाटत असते ना, असं असते ना. जाय घरी. नाही तर अजून तुलेच कल्ला भेटन बाप्पा त्या गच्ची पुटी सांगत. चांगली मागची बुडी सांगत नाही. गेली म्हणून बाहेर फिराले. जातो वंदनाच्या भेटीले. त्याची तब्येत कशी आहे हो काकू? काळजी आहे तुमची तिले. करते बसते निरा खाला आला. एक काम नाही करू लागत. तुम्ही तरी काम करू लागता, पण नाही सासू एक काम नाही करू लागत. ते माझ्या पोरीसाठी केले पापडा. तिले तशी पोरीची लय आहे. पोरीले द्यायला पाहिजे तिले पापडा होय काय होय काय दिलंच होय. करते दिवसभर. म्हणून काय सगळं द्या लागते काय काकू? आम्हाला पाहिजे नाही काय? इले काय 1-1 रुपये कमावं लागते मागच्या माणसाला. हे बुडकी काय निरा पैसे त्या पोरीच्याच घरी देते ना. तिला पगार येते ते पोरीच्याच घरी देते हो बाई. लस पोरीचं हित लागून गेलं. त्यापेक्षा पोरीचं लय हित आहे तिले. एखादी वावर घेऊन दे ना म्हणा तिले. अशी बोलत नाही. गरीब फरीब नाही, खाऊन पिऊन चांगले तो नाही. देते तेले पाहिजेच ना. थील पोरगी लोभी आहे. पोरीले पाहिजे. पुढीले झोमली हो बाई. ते माझ्या नाही, तिच्याच कमाईचं होय. तिने वंदनाच्या भेटीला तुमच्याच घरी चालली. सांगितलं शगुनानं. वंदना ताईची तब्येत नाही म्हणे, जाऊन पाहिजे म्हणे. चल बाई म्हटलं, मला काही हालत्या दोघी जणी माघारी. त्यानं गोष्ट सांगितली. चला बाबा म्हटलं भेटीले. त्या गेले आता. मग मी आली तुमच्या घरी. मी येतो. सुकाले जाच लागत असते. तुम्ही येताना वंदना मा भेटीले लय वेळा येत असते.